हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा विषय असा आहे की मी फक्त हाऊसवाईफ आहे आणि हा काही मोठा जॉब नाही. तर असे म्हणणारे खूप जण मला असे कमेंट करतात की ताई, तुम्ही काय जॉब करता, तुम्ही काय जॉब करता. तर मी सर्वांना सांगितलेलं आहे की मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी सर्व माझं घर सांभाळते आणि त्यासोबत मी माझे सोशल मीडियावरही काम करते. तरीही काही लोकांना एवढा त्रास होत आहे ना, की काही लोक मला काय प्रश्न करतात की ताई, तुम्ही म्हणजे तुम्ही हाऊसवाईफ हे आहेत ना, तर हे काहीच मोठं काम नाही आहे. तर त्यांच्यासाठी आज व्हिडिओ बनवलेला आहे मी, की हाऊसवाईफ काय असते हे तुम्हाला आज मला सांगायचं आहे. की हाऊसवाईफ जर घरी नसेल किंवा ते घर सांभाळत नसेल, तर तुम्ही जॉबवर जाऊ शकत नाहीयेत किंवा तिथे तुम्ही छान पद्धतीने काम करू शकणार नाहीयेत. जर आपली आई असू द्या किंवा आपली बहीण असू द्या किंवा आपली पत्नी असू द्या, ती आज कुठे ना कुठे घर सांभाळते आणि त्याच सोबत ती घरी बसल्या ठिकाणी काम करते ना, तर हाऊसवाईफ बनण्यात काय हरकत आहे. मी सांगते, प्रत्येक महिला जर का जॉबला गेली किंवा बाहेर कामाला गेली, तर मुलांचा सांभाळ कोण करणार, तिच्या सासू सासऱ्यांचा सांभाळ कोण करणार, नवऱ्याकडे कोण लक्ष देणार. तर या गोष्टीही असतात ना दादांनो. पण काही जणांचे माझ्या लाईव्हवर खूप प्रश्न असतात, म्हणून आजचा विषय मी तो घेतलेला आहे की हाऊसवाईफ काहीच करत नाही. तर तसं नाही विचार करायचा. हाऊसवाईफ सर्व काही काम करते आणि तिचं काम खूप मोठं आहे. खूप मोठं आहे तिचं काम. तिनं सर्व जिम्मेदारी असतात. जॉबवाल्या लेडीज जाऊन जॉब करतात आणि परत येतात. त्यांनाही घरचे नंतर करावाच लागतात. पण ज्या घरी राहतात ना, तर त्यांना सर्वांचं बघावं लागतं. त्यांच्या लेकरांचं बघावं लागतं, त्यांच्या मिस्टरांचं बघावं लागतं, सर्व घर सांभाळावं लागतं. हे खूप मोठा जॉब आहे आणि आजच्या युगामध्ये हे प्रत्येकांना कळलं पाहिजे. काही जणांची अशी का मेंटॅलिटी आहे, मला हेही समजत नाहीये की हाऊसवाईफ असणं काहीच म्हणजे जॉब नाहीये. किंवा आता आम्ही सोशल मीडियावर काम करतो. YouTubeवर आम्ही ब्लॉग्स बनवतो, लाईव्ह घेतात किंवा मग शॉर्ट व्हिडिओ बनवतात. तर त्यालाही काही जण कमी लेखतात, की YouTubeवरही काय काम आहे, त्यापेक्षा तुम्ही जॉब करा. अहो, आम्ही आमची लाईफ आहे, आमचं घर सांभाळून, आमचं मुलं सांभाळून आम्ही आमच्या म्हणजे YouTubeवर काहीतरी घर बसल्या ठिकाणी काहीतरी आम्ही प्रयत्न करत आहोत, की आम्हाला काही ना काही करायचं आहे किंवा काहीतरी घर बसल्या ठिकाणी आमचं म्हणजे आम्ही सक्सेस झालो पाहिजे, हे आमच्या मनामध्ये विचार असतो आणि तोच आम्ही म्हणजे करत असतो, की नाही आम्हाला हे करायचं आहे म्हणून घर बसल्या ठिकाणी. जेणेकरून आम्ही 1-2 तास सोशल मीडियाला देताल आणि बाकीचा तास आमच्या मुलांकडेही आम्ही लक्ष देताल, आमच्या फॅमिलीकडेही लक्ष देताल. तर काही जणांची मेंटॅलिटी खूप वाईट वृत्तीची असते आणि त्यांची अशी कमेंट असतात, की सोशल मीडियावर हे काम करणं किंवा घरात हाऊसवाईफ असणं हे काही मोठं काम नाहीये. ज्या लेडीज शिक्षण आणि शिक्षण प्रत्येकाने शिक्षण घेतलेलंच पाहिजे आणि काही ना काही झालेलंच पाहिजे. त्यात माझं काही हे नाहीये, की बाहेर जॉब करणाऱ्या महिला कमी आहेत म्हणून. त्याही तितक्याच छान पद्धतीनं जॉब करतात आणि घरही सांभाळतात. पण मी एवढंच म्हणणार आहे, की तुम्ही ज्या घरी बसल्या ठिकाणी बायका ज्या घर सांभाळून सोशल मीडियावर काम करतात ना, तर त्यांना कमी लेखू नका. त्यांचंही काम खूप मोठं असतं. सर्व सांभाळून त्यांना सोशल मीडियावर काम करायचं असतं. तर प्लीज दादांनो, असे वाईट कमेंट मलाच नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच महिलांना असे कमेंट करू नका. त्यांना मागे खेचण्याचं काम करू नका. काहीतरी प्रोत्साहन करत जावा, छान छान कमेंट करत जावा त्यांना, की नाही तुम्ही जेही करतात ना, खरं तुम्हाला जर त्यांना चांगली कमेंट करावीशी वाटत नाही ना, तर त्यांना वाईटही कमेंट करू नका, की हे काही मोठा जॉब नाहीये म्हणून. प्रत्येक लेडीज जर घरी राहिली नाही ना, तर ते तुम्हाला वेळेवर डब्बाही देऊ शकणार नाहीये, मुलांना व्यवस्थित संस्कार देऊ शकणार नाहीये. तर प्रत्येकांना ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे आणि तेच भान ठेवून प्रत्येकाने कमेंट केली पाहिजे, की अ, हे काही मोठा जॉब नाहीये किंवा सोशल मीडियावर काम करणं काही खूप मोठं काम नाहीये. सोशल मीडियावर काम करणं किती मेहनतीचं आहे ना, ते तुम्ही आज जे मोठे-मोठे YouTubeवर फेमस झालेले आहेत, जे पत्र्याच्या घरातून पुढे गेलेले आहेत ना, त्यांना विचारा, की सोशल मीडियावर काम करणं काय असतं ते. तर सोशल मीडियावर काम करणं हे पण खूप मेहनतीचं काम आहे. असं नाहीये, की हे खूप सोपं काम आहे. चला
आज 2-2, 3-3 तास कॅमेरा पुढं राहावं लागतं. त्याच्याने इतका त्रास होतो सर्व गोष्टी. ब्लॉग बनवायचा म्हणलं तर 2-4 तास व्हिडिओ आपल्याला 1-2 तास आपल्याला हातामध्ये ट्रायपॉड नसेल तर हातामध्ये ठेवून आपल्याला ब्लॉग बनवावा लागतो. ती मेहनत झाली की त्याला एडिटिंग करायला वेळ जातो. प्रत्येक गोष्टीची मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीची मेहनत आहे. जेव्हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओही बघतात तर त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओलाही खूप मेहनत लागते. एक व्हिडिओ 3-3, 4-4 वेळा मला रिपीट करावा लागतो. त्यावेळेस कुठे ना कुठे तो शॉर्ट व्हिडिओ तयार होतो. तर प्रत्येक गोष्टीला कमी लेखण्याचं काम काही लोकं करतात. प्लीज नका करू. कोणतरी पुढे जात आहे ना, तर त्यांना सपोर्ट करण्याचं काम करा. छान-छान बोलण्याचं काम करा, ना की त्यांना मागे खेचण्याचं काम करू नका प्लीज. प्रत्येकाचं जीवन आहे. त्यांना काही महिलांना बाहेर जाऊन जॉब करायचा आहे, ते करू शकतात. काही महिलांना घरी बसल्या ठिकाणी त्यांचं जे पण घरचं जे हाऊसवाईफ आहेत, घर सांभाळून त्यांचं जे सोशल मीडियावर जे काम करतात ते यूट्यूबवर ब्लॉग्स बनवणं किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकणं हे त्यांचं काम आहे. त्यांना करू द्या. तुम्ही प्लीज जज करू नका कोणालाही आणि कुठल्याच महिलांना डिमोटिवेट करण्याचं काम करू नका. प्रोत्साहन द्या, छान-छान प्रोत्साहन द्या. हे काम जर येत नसेल तर डिमोटिवेटही करू नका तुम्ही. जाऊ द्या, त्यासाठीच मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय.